नमस्कार मंडळी. मंडळी, आज पत्रिकेतल्या सूर्याबद्दल आपण काही सूत्र जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहितीये, पत्रिकेतला रवी हा तुमचा आत्मा असतो आणि पत्रिकेतल्या रवीच्या स्थानावरनं रवी तुम्हाला पत्रिकेत किती सपोर्ट करणार आहे हेही ठरत असतं. तसंच पत्रिकेतलं लग्नस्थान हेही या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतं. सूर्य किंवा रवी बरं का काही लग्नांना जास्त सपोर्ट करतो. मेष लग्न घ्या. मेष लग्नात त्रिकोण स्वामी कोण येतात? 1, 5, 9 याचे स्वामी येतात मंगळ, रवी आणि गुरु. आता मंगळ, रवी आणि गुरु हे जर एकमेकांच्या शुभयोगात असतील तर ह्या 3 ग्रहांच्या जेव्हा महादशा येतात त्या तुम्हाला प्रचंड सपोर्टिव्ह ठरतात. तो काळ खूप प्रचंड पॉझिटिव्ह जातो. दुसरं उदाहरण घेऊ, कर्क लग्नाचं उदाहरण घेऊ. कर्क लग्नात रवी स्वतः धनेश असतो. अशा वेळेला रवी आणि चंद्र, मूळ पत्रिकेतला रवी आणि मूळ पत्रिकेतला चंद्र हे जरी एकमेकांच्या षडाष्टकात असले, 6, 8 योगात असले, तरीही पहिल्यांदी त्रास जरूर होतो, पण अंतिमतः हा योग आर्थिक बरकत देणारा ठरतो. नंतर त्याची उत्तम फळ मिळतात. आणि रवी जर स्वतःच धनस्थानात असेल आणि तेही स्वराशीत असेल, म्हणजे सिंह राशीचा रवी धनस्थानात असेल, तर मग क्या बात है. मग तर ती व्यक्ती मालामाल होईल. वृषभ लग्नाला रवी शुक्र युती असो, किंवा वृश्चिक लग्नाला रवी मंगळ युती असो, किंवा धनु लग्नाला रवी गुरु युती असो, ह्या सगळ्या युत्या खूप परिणामकारक ठरतात, खूप पॉझिटिव्ह ठरतात. पण जर रवी स्वतःच लग्नेश असेल तर, म्हणजे आतापर्यंत आपण असं अनुमान काढलं होतं की रवी जर लग्नेशा बरोबर असेल तर ती युती खूप सपोर्टिव्ह ठरते. पण आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जर रवी स्वतःच लग्नेश असेल तर, म्हणजे सिंह लग्नाची कुंडली. सिंह लग्नाच्या कुंडलीत मूळ रवी आणि गोचर रवी यांची युती उत्तम फळ देऊन जाते. आता समजा मूळ रवी आणि गोचर रवी हे युतीमध्ये नसतील, समोरासमोर असतील, म्हणजे 180 डिग्री मध्ये असतील, तरीही हा योग, हा समसप्तक योग उत्तम नाही पण चांगली फळं नक्कीच देऊन जातो. म्हणजेच आपण असं अनुमान काढू शकतो की रवीचा विचार करताना आपण जसा रवीचा लग्नेशाशी असलेला संबंधही बघत असतो, तसंच दर महिन्याचं रवीचं गोचर भ्रमणही बघणं खूप महत्वाचं ठरतं. विशेषतः हे लक्षात घ्या, विशेषतः लग्नेशावरनं किंवा मूळ रवीवरनं गोचर रवीचं जे भ्रमण होत असेल तर हे काळजीपूर्वक बघायला लागतं फायद्याच्या दृष्टीने. तसंच गोचर रवी आणि गोचर चंद्राचे जर शुभयोग होत असतील, म्हणजे त्यांचे लाभयोग होत असतील, नवम पंचम योग होत असतील, युती योग होत असतील, तर हे सगळ्या प्रकारचे योग उत्तम परिणाम देतात, आर्थिक बरकत सुद्धा देतात. जर रवी आणि गुरुचा नवम पंचम योग होत असेल, मूळ रवी आणि मूळ गुरुचा नवम पंचम योग होत असेल, तर हा गुरु प्रचंड सपोर्टिव्ह ठरतो. पण विशेष म्हणजे गोचर रवी आणि गोचर गुरु ह्यांचा जर लग्नेशाशी शुभयोग होत असेल तर त्याबाबत त्या महिन्यात, त्या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार हे नक्की समजून जा. अजून एक योग सांगते. जन्मलग्न आणि जन्म रवी यापासून गोचरीचा रवी, लक्षात घ्या, जन्म लग्न आणि जन्म रवी याच्यापासून गोचरीचा रवी जर 1, 3, 5, 7, 9, 10, 11 या स्थानात असेल तर त्या महिन्यात तुमचं नशीब चमकणार हे नक्की समजून जा. मंडळी, हे झाले रवी आणि शुभ ग्रहांचे योग. तुमच्या मनात आलं असेल पापग्रहांचं काय? तर मग गोचर शनी, गोचर मंगळ, गोचर राहू, केतू हे जर जन्म रवीवरनं किंवा जन्म समोरून जात असेल तर तो काळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातला फार कसोटीचा काळ ठरतो. विशेषतः आरोग्य आणि कुटुंब या बाबतीत त्या माणसाला बरं सोसावं लागतं. पापग्रहांची ही भ्रमण, मूळ रवीवरची भ्रमण आयुष्यात मोठा बदल घडवणारी ठरतात. मंडळी, रवी कुठल्या स्थानात, कुठल्या लग्नाला, कुठल्या ग्रहांच्या युतीत किंवा योगात आहे त्याच्यावरनं तो कशी वेगवेगळी फळं देतो याची
अनुभवाने सिद्ध झालेली बरीच अजून सूत्र सांगता येतील. तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर आमचा पुढचा व्हिडिओ अवश्य बघा. भेटूच परत. नमस्कार.